नमस्कार। आज शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर 2025। खरं तर कालच गांधी जयंती झाली आणि त्यासोबत दसरा झाला। दसरा म्हणजे आपल्या हिंदू धर्मातला आपला सर्वात मोठा सण, जिथून आपण शुभ कार्याला सुरुवात करतो आणि तो दिवस उलटला आणि लगेचच मी आलेलो आहे आपल्या मांजरवाडी गावचे, अर्थातच आपल्या नारायणगावच्या जवळ असलेलं मांजरवाडी गाव आणि त्या गावचे फौजी माननीय श्री विलासजी खंडागळे साहेब। तर त्यांच्या छानशा नातवाचा वाढदिवस आहे आणि विशेष म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा देखील इथे वाढदिवस साजरा करतोय। खूप छान वाटतं मित्र, कारण तुम्ही पाहाल की त्यांचे चिरंजीव असतील, सुनबाई असतील, त्याचसोबत त्यांचे जावई आणि त्यांची कन्या आणि सोबतच छानसं मित्र परिवार आणि सगळे नातेवाईक इथे आम्ही जमलेलो आहोत। तुम्ही जो आनंद उत्सव पाहताय तो आनंद उत्सव म्हणजे खरं तर हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि तरी देखील आदरणीय खंडागळे साहेब जे आहेत त्यांचे आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत। तर खरं तर एखाद्या व्यक्तीचं सामाजिक काम सांगणं हे त्याला आवडणार नाही। त्याचं कारण असं आहे की आत्ता सगळीकडे खूप सारा पाऊस झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक लोकांची घरं वाहून गेलेली आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। 4 वर्षापूर्वी कोरोना आला, असे अनेक संकटे इथे येत आहेत आणि तरी देखील खंडागळे साहेब जे आहेत ते वेळोवेळी लोकांना सहकार्य आणि मदत करत असतात। आज देखील त्यांनी आपल्या नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांना मिष्टान्न भोजन दिलं आणि त्याचसोबत मला देखील इथे निमंत्रित केलं ते वाढदिवसासाठी। तर खूप छान वाटते मित्र की समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे आपल्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आणि एक सामाजिक भान ठेवतात। खरं तर मित्र हो, खूप छान वाटते। ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। अगदी छान वाटते की तुम्ही आमच्या दादांसोबत अगदी त्यांची धर्मपत्नी म्हणून अगदी धर्मपत्नी म्हणून जे काही 7 फेरे घेतात आणि त्याच्यामध्ये जे प्रत्येक फेऱ्याचं जे काही वचन असेल ते वचन तुम्ही निभवताय। खूप छान वाटते। तुम्हाला आपल्या नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या नातवाला देखील शुभेच्छा। त्याने देखील आदर्श आपल्या आजी आजोबांचा आदर्श घ्यावा आणि समाजोपयोगी काम करावं।